पुण्यात 26 वर्ष युवतीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केले। फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला जलद गतीनं चालवून आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। पुणे पोलिसांनी 70 तासाच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला अटक केली। तो 3 वेळेला आत्महत्येचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला पकडलं। सरकार आरोपीसाठी कोणतीही सहानुभूती ठेवणार नाही आणि न्यायालयाकडे फाशीची मागणी केली जाईल असं सरनाईक म्हणाले। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या पीडितेनं मदतीसाठी आवाज का दिला नाही या विधानावर तीव्र प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक यांनी अशा संवेदनशील पदावर असलेल्या मंत्र्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे असं सांगितलं। त्यांनी योगेश कदम यांना अशा बेताल वक्तव्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय। प्रताप सरनाईक ठाणे महापालिकेत पॉन टॅक्सी प्रकल्पावरील सेमिनारसाठी उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार मुंबई आणि ठाण्यात लवकरच स्पॉट टॅक्सी सुरू केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे आणि प्रशासनानं त्यासाठी अडथळे दूर करावेत असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 20 वर्षापासून केलेले आहेत त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पॉट टॅक्सीची संकल्पना जी आहे बीकेसी येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉट टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती। त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते बिहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी एकही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही। प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉट टॅक्सीचं निर्माण करतील। जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे। तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे। त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे। त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही। जर भविष्यामध्ये त्यांना पीपीपी तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉट टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं। 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल। परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जेपी हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे।